योजनेचा शुभारंभ म्हणण्यापेक्षा आज तालुक्यामधील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, CRP, बचत गटांच्या प्रतिनिधी, पर्यवेक्षिका आणि सर्वांची आज इंदापूरमध्ये बैठक आयोजित केली होती। त्या योजनेचा शुभारंभ पण आज इंदापूरमध्ये आपण केला। आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व माझ्या महिला माता भगिनींना माझी विनंती आहे, या योजनेचा लाभ आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये घ्यावा। साधारणतः इंदापूर तालुक्यामध्ये 1,05,000पर्यंत या योजनेमध्ये महिला लाभार्थी राहणार आहेत आणि निश्चित प्रकारे याचं काम आमचे तहसीलदार असतील, BDO असतील, आमचे CO असतील, या सर्वांनी खूप चांगल्या टीम या तालुक्यामध्ये कुठलीही महिला भगिनी वंचित राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे। या टीम भविष्यामध्ये गावागावात जाऊन ज्या महिलांची नोंदणी झालेली नाही या सर्वांची नोंदणी करून घेणार आहेत। कागदपत्रंसुद्धा इतके काय जास्त शासनाने पण कागदपत्रामध्ये खूप सवलत दिलेली आहे, तर निश्चित त्याचा लाभ आमच्या महिला भगिनी घेतील। मला महिला भगिनी बांधवांना बहिणींना एकच विनंती करायची, यामध्ये आपण कुणालाही 1 रुपया पण अजिबात देऊ नये। शासनाने आपल्यासाठी ही योजना मोफत आणलेली आहे आणि आपल्याला काय कागदपत्र किंवा बाकीच्या काय जर आपल्याला अडचणी किंवा कुणी काय मागितलं तर आमच्याशी लगेच संपर्क, आमच्याशी किंवा आपल्या शासकीय अधिकाऱ्यांशी लगेच संपर्क हा निश्चित प्रकारे साधावा आणि या योजनेच्या माध्यमातून कुठलीही महिला वंचित राहणार नाही ही काळजी ही आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्यांनी हा अर्थसंकल्प मांडला, त्या आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आमच्या महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री महोदय आमच्या आदिती तटकरेताई असतील, या सर्वांचा आभार मानतो। निश्चित प्रकारे माझ्या महिला भगिनींना एक आधार देण्याचं, त्याच्यावर एक मायेचा एक हे देण्याचं काम या सर्व शासनाच्या वतीनं आम्ही सर्वांनीच निश्चित प्रकारे केलेलं आहे। शेवटी माझी महिला भगिनीला हे हक्काचे पैसे प्रत्येक महिन्याला हे निश्चित प्रकारे ते मिळणार आहेत, त्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याचा आपण सर्वांनीच फायदा त्याचा फॉर्म भरून घ्यावा ही आपल्या माध्यमातून मी आमच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो। आपल्या गावातील अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, बचत गटाच्या महिला असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा या सर्वांना आम्ही त्या बाबतीमध्ये या सगळ्यांची टीम ही निश्चित प्रकारे तयार केलेली आहे आणि आपला तालुका आपल्या सगळ्यांना माहिती प्रत्येक योजनेमध्ये तालुक्याचा नंबर हा निश्चित प्रकारे लागतो आणि यावेळेसुद्धा मला वाटतं लेक लाडकी योजनेमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे। त्यामुळे तालुक्यातले अधिकारी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये सहकार्य त्यांचं सगळ्यांचं राहणार आहे आणि या योजनेमध्ये सर्वांनी निश्चित प्रकारे भाग घ्यावा आणि त्यामध्ये सहभाग घ्यावा ही आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार या नात्यानं, त्या माझ्या माता भगिनीचा एक भाऊ या नात्यानं मी त्या सगळ्या आमच्या भगिनींना करतो।